2024 साली नीट पेपर लीक किंवा नीट पेपर फुटीला लागलेलं ग्रहण जे आहे यावर्षी सुटलं असं वाटत असतानाच 10 मे रोजी एक बातमी येते की नीट यूजी 2026चा जो काही पेपर आहे तो 30% फुटलेला आहे. कोणते प्रश्न फुटलेले आहेत, पोलिसांचा नेमका दावा काय आहे, त्यावर NTA ने नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, विद्यार्थ्यांसाठी पुढील दिशा कशा प्रकारे असणार आहेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. काउन्सिलिंगचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. नीट यूजी 2026 पेपर लीक इन्व्हेस्टिगेशन, म्हणजेच नीट यूजी 2026चा जो काही पेपर लीकच्या ज्या काही घटना मागच्या 2 दिवसापासून सुरू झालेल्या आहेत त्या आता इन्व्हेस्टिगेशन पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. तपास यंत्रणांकडे ही सगळी कारवाई गेलेली आहे. तपास यंत्रणांचा तपास कुठपर्यंत आलेला आहे, किती व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी होते, क्वेश्चन पेपर जो आहे तो कशा प्रकारे लीक झालेला आहे, किती प्रश्न लीक झालेले होते, किती टक्के पेपर लीक झालेला आहे, सगळे डिटेल्स स्लाइड बाय स्लाइड आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी अशाच प्रकारच्या अपडेटसाठी छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र हे ॲप आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज वाईज कट ऑफ पाहायचे आहेत, आपल्या मार्क्सनुसार कुठलं कॉलेज मिळतं हे प्रेडिक्ट करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हे कट ऑफ मंत्र ॲप आहे. फ्री बुकलेटमध्ये वेगवेगळे शासन निर्णय सुद्धा विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, कट ऑफचे बुकलेट सुद्धा दिलेले आहेत, फी स्ट्रक्चर दिलेले आहेत. लेटेस्ट न्यूजमध्ये नीट संदर्भातले महत्त्वाचे अपडेट सुद्धा तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतं. याच्या अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता, नीट 2026 पेपर खरंच फुटला का, अफवा वर्सेस सत्य. त्यावेळेस पासून ह्या अफवा सुरू झालेल्या होत्या, परंतु त्यावेळेस NTA त्या निवळ ज्या आहेत केवळ अफवा असल्याचं सांगितलेलं आहे की कुठलाही पेपर लीक झालेला नसल्याचं NTA म्हटलेलं आहे. एक्झामच्या अगोदरपासूनच NTA सांगतंय की आम्ही पूर्ण तयारीत आहोत, परंतु त्या पूर्ण तयारीला जे आहे ते आता ग्रहण लागलेलं आहे. पेपर फुटीचे ज्या काही बातम्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर मागच्या काही दिवसामध्ये इव्हन कालपासून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणेकडे ऑनलाईन पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी 2499 रुपयात आपण काउन्सिलिंग अवेलेबल करून देतो. याच्यामध्ये कुठल्या सर्व्हिसेस मिळतील हे संपूर्ण डिटेल विद्यार्थ्यांनी ॲपमध्ये अलर्ट पॅकेजमध्ये वाचावं आणि त्या ठिकाणी जॉईन करायचं असेल तर विद्यार्थी पेमेंट करू शकतात. तपासाचा घटनाक्रम नीट यूजी 2026चा जो काही पेपर आहे कशा प्रकारे त्या ठिकाणी घटनाक्रम घडलेले आहेत मागच्या काही दिवसामध्ये ते आपण बघूया. 3 मे रोजी 5400 केंद्रावर जवळपास परीक्षा पार पडली नीटची. 6 मेलाच सोशल मीडियावर प्रथम तक्रारी, म्हणजे जे की युजर आहे त्यांनी एक्स हँडलवर NTA ट्विट करून पेपर फुटल्याचं जे काही आहे ते माहिती दिलेली होती. परंतु 7 मेला त्याच्यावर NTA स्पष्टीकरण दिलं. NTA कडून सांगितलं गेलं की पेपर जे आहे ते लीक झालेला नाही, तो अफवा आहे. परंतु त्या दिवशी NTA कडून ठोस इनपुट प्राप्त झाले. पेपर लीकसाठी काही जणांनी NTA कडे तक्रारी केल्या, मेल केल्या आणि त्यानंतर पेपर लीकचे काही ठोस इनपुट्स जे आहेत NTA 7 मेला मिळालेले आणि 8 मेला NTA प्रकरण जे आहे केंद्रीय तपास यंत्रणांकडे त्या ठिकाणी सोपवलं किंवा त्यांच्या कानावर हे प्रकरण त्या ठिकाणी टाकलेलं आहे. NTA 7 मे पर्यंत सर्व दावे नाकारले होते. 7 मे पर्यंत NTA पेपर फुटीचे सर्व दावे जे आहेत, म्हणजेच बरेचसे युजर एक्स हँडलवर NTA सांगत होते की पेपर लीक झालेला आहे, काही ठिकाणी विद्यार्थ्यांना अगोदरच प्रश्न मिळालेले आहेत, परंतु NTA 7 मे पर्यंत हे मानायला तयार नव्हतं. सर्व दावे नाकारले होते. मात्र पुराव्याच्या उपलब्धतेनंतर प्रकरण केंद्रीय यंत्रणाकडे सोपवण्यात आलेले आहे. राजस्थान SOGचा तपास, मग हे प्रकरण राजस्थान SOG कडे द्यायचं गेलेलं आहे. तांत्रिक पुरावे, मोबाईल डेटा, व्हॉट्सअप चॅट आणि कॉल रेकॉर्डच्या CDR माध्यमातून गुन्हेगारांच्या साखळीचा तपास केला जात आहे. सध्या रॅकेटचे स्वरूप, ई-मित्र केंद्र आणि काही संशयास्पद कोचिंग सेंटरचा यात सहभाग असल्याचे प्राथमिक धागेदोरे मिळालेले आहेत. त्याच्यानंतर गेस पेपर, एक गंभीर संशय, 410 प्रश्नांचा संच, परीक्षेच्या 15 दिवस आधी वितरित झालेला एक स्पेशल गेस पेपर, विशेषतः राजस्थानमध्ये सीकर वगैरे साईडला तपासाच्या केंद्रस्थानी आहे. केमिस्ट्री विभागावर प्रभाव, दावा केला जात आहे की याच्यामध्ये केमिस्ट्रीचे जे प्रश्न आहेत जास्तीत जास्त त्या गेस पेपरमध्ये विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. टोटल काही जण सांगतायत 120 प्रश्न जसेच्या तसे त्या गेस पेपरमधूनच एक्झाममध्ये आलेले होते, तर काही जण आत्ता दावा करतायत की 140 प्रश्न जे आहेत जसेच्या तसे त्या
गेस पेपरमध्ये जो विद्यार्थ्यांना 10-15 दिवस आधी मिळाल्याचं सुद्धा बोललं जातंय. काही जण म्हणतात की एक्झामच्या 2 दिवस आधी ते पेपर, त्या गेस पेपर मिळालेले होते, परंतु जो काही गेस पेपर 410 प्रश्नांचा मिळालेला होता त्याच्यामधूनच 120 ते 140 प्रश्न जसेच्या तसे NTA 3 मे रोजी झालेल्या एक्झाममध्ये आल्याचे दावे प्रतिदावे आता आपल्या समोर येतात. जर हे जर खरं असेल तर जवळपास 30% क्वेश्चन लीक झाल्याचं बोललं जातंय. मुख्य परीक्षेतील प्रश्नांशी साधर्म्याचा दावा जो आहे, 30% प्रश्न जो विद्यार्थ्यांना अगोदर गेस पेपर मिळालेला होता त्यातले 30% प्रश्न जे आहेत जसेच्या तसे साधर्म्य त्यांचा जे आहे नीटचा जो काही 3 मेला पेपर झालेला आहे त्याच्याशी मॅच झालेलं पाहायला मिळतं. डेटा आणि आकडेवारी, एकूण गेस पेपर प्रश्न विद्यार्थ्यांना जो अगोदर गेस पेपर मिळालेला होता त्याच्यामध्ये 410 प्रश्न होते. दावा केलेले जे काही प्रश्न आहेत त्यापैकी जसेच्या तसे किती प्रश्न आलेले आहेत, 120 प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा. आज सकाळी 140 पर्यंत तो आकडा गेलेला आहे. इतर संशयित प्रश्न, आणखी काही संशयित प्रश्न आहेत, 60 प्रश्न जे आहेत त्याचा सुद्धा तपास आता चालू आहे. त्याच्यानंतर या संदर्भात अटक ताब्यात घेतलेले संशयित जे आहेत ते किती आहेत या प्रकरणामध्ये, सध्याच्या घडीला 13 आहेत. हा आकडा मोठा होऊ शकतो. कदाचित हे पेपर लीक प्रकरण 2024 पर्यंत असेल तर संपूर्ण देशभरामध्ये याचा प्रभाव पडू शकतो. महाराष्ट्रापर्यंत सुद्धा याचे धागेदोरे कदाचित येऊ शकतात. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या संपूर्ण अपडेटवर लक्ष ठेवून राहायचं आहे. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर NTA ने एक काल प्रेस नोट काढून स्पष्टीकरण दिलेलं आहे सगळ्या घटनांवर. त्यांनी सांगितलं आम्ही GPS ट्रॅकिंग लावलेलं होतं, प्रश्नपत्रिका नेणारी वाहने पूर्णपणे सॅटेलाइट देखरेखीत होती, बायोमॅट्रिक्स प्रत्येक उमेदवाराची डिजिटल ओळख पडताळणी केंद्रावर करण्यात आल्याचं म्हटलेलं आहे. 5G जामर्स केंद्राच्या आवारात कोणत्याही डिजिटल लहरी ब्लॉक करण्याची व्यवस्था केलेली होती असं NTA ने सांगितलंय. NTA अधिकृत स्पष्टीकरण, तपास यंत्रणांच्या निष्कर्षांची आम्ही पारदर्शकपणे तपासणी करू आणि त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाचे अवमूल्यन होऊ दिले जाणार नाही असं NTA ने या ठिकाणी सांगितलेलं आहे. वास्तव विरुद्ध अफवाचा एक छोटासा टेबल आपण बनवलेला आहे. कॅटेगरी, काही जण म्हणतात पेपर हा रद्द होईल किंवा काही अफवा नीट 2026 ची परीक्षा पुन्हा एकदा होईल. अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही. हा पेपर काही रिपीट विद्यार्थ्यांचा होणार नाही, कारण 2024 ला नीट UG 2024 ला याच्यापेक्षा मोठं प्रकरण अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलं होतं. सुप्रीम कोर्टाने सुद्धा नीट रिपीट घेण्याचा जो काही निर्णय होता किंवा जी काही मागणी होती ती फेटाळून लावली होती आणि नीट UG 2024 ची काउन्सिलिंग प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळं रिपीट वगैरे हा पेपर काही होणार नाही. त्याच्यानंतर लीकचे स्वरूप, सर्व विषयांमधील प्रश्न लीक झालेत. सत्य केवळ केमिस्ट्रीवर त्या ठिकाणी संशय व्यक्त केला जातो की केमिस्ट्रीचे जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी लीक झालेले असू शकतात. NTAचं कव्हरअप, NTA माहिती लपवत आहे अशी अफवा, परंतु NTA X हँडलवर अपडेट देते आहे. NTA स्वतः तपास यंत्रणा मदत करते आहे असं NTA ने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी गाईड, काय करू नये, टेलिग्राम चॅनल्सवरील रीनीट बातम्यांवर विश्वास ठेवू नका, सोशल मीडियावरील अफवा विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी सध्याच्या घडीला त्या ठिकाणी पसरू नका. काय करावे, काउन्सिलिंगसाठी लागणारी कागदपत्रे तयार ठेवा. कागदपत्रांविषयी छत्रपती अकॅडमी पुणेच्या कट ऑफ मंत्र ॲपवर आपण तयारी कागदपत्रांचे असे झूम वेबिनार त्या ठिकाणी अरेंज करतो. त्याचा पहिला पार्ट काल झालेला आहे. जवळपास महाराष्ट्र राज्यातून 350 ते 400 पॅरेंटनी तो झूम वेबिनार जो आहे तो अटेंड केलेला आहे. पुढचा पार्ट आपण येत्या 1 ते 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे कट ऑफ मंत्र ॲप तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइड मोबाईलची लिंक किंवा तुमच्याकडे iOS आयफोन असेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते डाउनलोड करा. लाईव्ह काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आपले जे काही मोफत झूम वेबिनार रिझल्ट पर्यंत आहेत ते त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच्यानंतर 2499चं आपण पॅकेज ठेवलेलं आहे. ते घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पूर्ण काउन्सिलिंग होईपर्यंतचे झूम वेबिनार, त्याचबरोबर संपूर्ण PDF, कॉलेज लिस्ट, फी स्ट्रक्चर वगैरे सगळं आपण त्या ठिकाणी देणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.